कानामागून आली आणि तिखट झाली म्हटलं जातं, कारण ती खूप उशिरा आपल्या आहारात आलेली आहे. पण आज मिरची शिवाय आपलं पाणी घालत नाही. गंमत अशी ना, मग ते बेकरीवरती नाव असायचं ना, त्याच्यामध्ये हिंदू बेकरी असा शब्द असायचा. समोसा पण मध्य आशियातनं आला. समोसा त्यावेळेला मध्य आशियामध्ये खूप लोकप्रिय होता. श्रीखंड हे पहिल्यांदा भीमाने श्रीकृष्णासाठी केलं असं मानलं जातं. तसंच घेवर जो आपण म्हणतो ना, त्याला संस्कृतमध्ये घृतपूर असं म्हटलं जातं. तर तो पदार्थ म्हणे कृष्णाने अर्जुनासाठी केला होता. सडनली आपल्याकडे 1990च्या नंतर चायनीज का एवढं प्रसिद्ध झालं किंवा इतके हॉटेल्स का आली. पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या एपिसोडचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे खाणं. पण सोशल मीडियावरती आपण एरवीच असं बघतो की वेगवेगळी फूड जॉईंट्स किंवा खाण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज, तर तसं काहीही नाहीये. कारण या एपिसोडमध्ये आपण एका तज्ज्ञ व्यक्तीबरोबर गप्पा मारणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर मोहसिना मुकादम यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि पदार्थांच्या जिन्नसांच्या इतिहासाबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नमस्कार. पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला बघत असतो, तुम्हाला वाचत असतो की खाद्यपदार्थांच्या खाद्यसंस्कृतीच्या इतिहासाबद्दल तुमचा खूप अभ्यास आहे. तर भारतीय संस्कृती म्हणजे मुळातच जी वैविध्यपूर्ण आहे, तशीच ती अर्थातच त्या खाद्यपदार्थांमधून सुद्धा रिफ्लेक्ट होत असते. तर त्या भारतीय खाद्यसंस्कृतीबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. आणि तुम्ही मला इथे बोलवलं म्हणून तुमचे आभार. आणि तू आता जो प्रश्न विचारलास की भारतीय खाद्यसंस्कृतीचं काय वैशिष्ट्य आहे, तर मी अगदी 2 शब्दात सांगेन: सातत्य आणि बदल. हे सातत्य म्हणजे किती सातत्य? तर अगदी वैदिक काळापासून किंवा त्याही आधी आपण गेलो तर हरप्पा काळापासून जवळजवळ 5-6 हजार वर्षापासून जे पदार्थ जसे बनत होते त्यात अगदी किंचित बदल होऊन तेच पदार्थ आपण आजही बनवतो. म्हणजे आपल्याला हरप्पाच्या उत्खननामध्ये तवे सापडलेले आहेत. त्याचप्रमाणे ते कशा पद्धतीने धान्य वाटून पीठ बनवत असतील, कारण त्यावेळेला चक्की किंवा असं काही नव्हतं. तर मग ते धान्य पाट्यावरती वरवंट्याने वाटून मग त्याचं काहीतरी भाकरी सदृश्य किंवा आज आपण ज्याला थालीपीठ म्हणतो तसं काहीतरी ते बनवत होते. त्याचप्रमाणे तिकडचे भांडीकुंडी जी सापडलेली आहे, त्या भांडीकुंडींना लागलेले जे अवशेष आहेत, त्या अवशेषावरून आपल्याला कळतं की त्यांच्या स्वयंपाकामध्ये कोणते जिन्नस असतील. म्हणजे आलं होतं किंवा हळद होती किंवा इतर मातीच्या पृथक्करणापासनं कोणत्या प्रकारची भाज्या म्हणा किंवा धान्य म्हणा, कडधान्य, डाळी त्यांना उपलब्ध होतं ते कळतं. आणि ते आजही आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्या आहाराचा जो पाया आहे ना, तो आपण अगदी थेट हरप्पापासनं शोधू शकतो. त्यानंतर वैदिक काळामध्ये तर आपल्याला खूपच असे संदर्भ आढळतात की ज्या संदर्भांमध्ये आपल्याला कळतं की प्राचीन काळामध्ये आपले पूर्वज जे खात होते ते आपण थोड्याफार फरकाने आजही खातो. म्हणजे आपल्याकडे जेवायची सुरुवात ही भात, वरण, तूप आणि लिंबू याने होते. बौद्ध काळामध्ये देखील तशाच पद्धतीने ती होत होती. म्हणजे भात म्हणजे कार्बोदक, डाळी म्हणजे प्रथिनं, तूप म्हणजे फॅट ज्याला म्हणता येईल, स्निग्ध, आणि लिंबू म्हणजे व्हिटॅमिन सी. आणि एकत्रित कालवून खाल्ल्यानंतर भूक प्रज्वलित होते, तोंडात लाळ सुटते आणि मग इतर जे पदार्थ ताटातले आहेत ते आपण खातो. हे आपल्या पूर्वजांनी केव्हापासूनच त्याचा स्वीकार केलेला होता आणि तशा पद्धतीने आपण ते पदार्थ बनवत होतो. खीर बनवतो आपण आज, ती पण प्राचीन काळातली आहे. वेगवेगळ्या प्रकारची युष किंवा सूप किंवा आपण ग्रेव्हीज किंवा वरण वगैरे म्हणतो, आमटी म्हणतो, त्या प्रकारचं देखील त्यावेळेला स्वयंपाक होत होता. अजूनही आपल्याकडे जेवणाची जी, आणि स्पेशली ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो किंवा काही सण समारंभ असतात त्यावेळेला जो स्वयंपाक केला जातो तो स्वयंपाक, त्या स्वयंपाकातले पदार्थ आणि त्या स्वयंपाकातल्या पदार्थामागची भूमिका ही प्राचीन काळापासूनची चालत आलेली आहे. की पदार्थ कुठे वाढायचा, कसा वाढायचा, कोणते पदार्थ बनवायचे, कोणते निषिद्ध आहेत, कोणते चांगल्या म्हणजे ऑस्पिशियस ओकेजनला बनवायचे आणि कोणते इतर काळ म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक कसा असला पाहिजे आणि पूजेचा नैवेद्य कसा असला पाहिजे ह्याच्याबद्दलचे आपले नियम आहेत. आणि ते नियम आपली प्राचीन काळापासून आपण पाळत आलेलो आहोत. पण त्याचबरोबर आपण त्यात बदलही केला आहे. बरोबर. म्हणजे सातत्याचा अर्थ असा नाही की एकच झापडं लावल्यासारखं आपण वागतो आहोत, असं नाही आहे.
तर ज्या ज्या वेळेला नवीन कोणता तरी जिन्नस आपल्या आहारात आला तर त्याचा आपण स्वीकार केला. बरोबर. उदाहरण सांगायचं झालं तर आज आपण जेव्हा नैवेद्यासाठी भाज्या वगैरे बनवतो त्याच्यामध्ये आपल्याकडे एक नियम आहे की एक तरी पिवळी भाजी असावी हो, आणि ती आपण हमखास बटाट्याचीच बटाट्याची असते. बनवतो. आता गंमत अशी आहे की हा बटाटा मूळचा 19व्या भारतीय नाही. शतकापर्यंत आपल्याकडे नव्हताच. हं. म्हणजे त्यावेळेला पिवळी भाजी म्हणून दुसरी कुठलीतरी भाजी होत असावी, कदाचित भोपळ्याची होत असेल किंवा इतर कसली तरी होत असेल. पण मग जेव्हा आपण बटाटा स्वीकारला तर बटाटा ट्यूबर आहे, त्यामुळे आपण पदार्थांचं जिन्नसांचं क्लासिफिकेशन करतो ना की फळ, फूल, मूळ आहे किंवा खोड कांड आहे. आहे, खोड आहे, त्याप्रमाणे क्लासिफिकेशन करतो. आणि मग त्या क्लासिफिकेशन प्रमाणे हे आता चालतं, हे चालणार नाही असंही असतं. त्यामुळे चालतं म्हटल्यानंतर मग आपण त्याचा अगदी उमदेपणाने स्वीकार केला. पण काही वेळेला नाही केलेला आहे. उदाहरणार्थ तुमचं जर लक्ष असेल व्यवस्थित स्वयंपाकाकडे किंवा आपल्या प्रथांकडे तर कधीही नैवेद्याच्या ताटामध्ये टोमॅटोची कोशिंबीर किंवा टोमॅटोचं सार नसतं. हो, का नसतं? कारण टोमॅटो हे फळ हे इंग्रजांनी आणि पोर्चुगीजांनी भारतात आणलं. त्यामुळे ते आता बटाटाही त्यांनीच आणला, पण टोमॅटोचा रंग लाल आहे आणि तो थोडासा लिबलिबीत असतो. त्यामुळे त्याची तुलना मांसाबरोबर केली जाते. मांसाचा तुकडा जसा दिसेल हा, तसं थोडंसं तो दिसतो, म्हणून मग मांसाचं फळ म्हटलं जायचं त्याला. गोव्यामध्ये त्याला मांसाचं फळ म्हणत. अच्छा. आणि त्यामुळे ना त्याच्याबद्दल थोडीशी शंका मनात. त्याला खरजुल वांगही म्हणायचं की त्याला खरूज होते, खरजुल वांग. आपल्याकडे टोमॅटोला शब्दच नाहीये ना, आपल्याकडे नावच नाही, कारण तो नाही, आपल्याकडचं आपण त्याला नाहीच आहे. टोमॅटोच म्हणतो. हां, मग त्याला वेल वांग म्हणायचं किंवा त्याला विलायती वांग म्हणायचं किंवा त्याला खरजुल वांग म्हणायचं अच्छा. किंवा मांसाचं फळ म्हणायचं. म्हणजे भाजीवाले, गोव्यामध्ये भाजीवाले जेव्हा भाज्या घेऊन जायचे दारोदारी त्यावेळेला टोमॅटो हे वेगळ्या टोपलीमध्ये ठेवायचे. का? तर टोमॅटोचा संपर्क इतर भाज्यांना होऊ नये म्हणून. बापरे. इतकंच नव्हे तर मुंबईमधले जे सुधारक मानले जायचे त्या सुधारकांच्या घरी देखील टोमॅटो चिरण्याची विळी सुरी वेगळी असायची. म्हणजे सुधारक मानले जायचे ते, पण खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये एवढा सुधारलेपणा त्यांना दाखवता येत नव्हता, कारण घरातल्या स्त्रिया कदाचित परंपरावादी असतील. आणि मग कधीपासून टोमॅटो आपण स्वीकारला तर मुंबईमध्ये तापाची साथ आली होती, टायफॉइडची. त्यावेळेला जे औषध दिलं जायचं ते औषध थोडंसं खायला त्रास व्हायचा, तर डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही मोसंबीच्या रसातनं ते औषध घ्या. पण मोसंबी महाग होती, बरोबर. मोसंबीला पर्याय टोमॅटो. टोमॅटो. आणि म्हणून मग ते टोमॅटो हळूहळू आपल्या आहारात आला, बटाटा आपल्या आहारात आला. हिरवी मिरची शिवाय किंवा लाल मिरची शिवाय आपण आपलं आयुष्य इमॅजिनही करू शकत नाही आजच्या काळात. ती मिरची पण बाहेर, म्हणूनच कदाचित म्हटलं जातं की बाहेरून आली आणि तिखट झाली, कानामागून आली आणि तिखट झाली म्हटलं जातं, कारण ती खूप उशिरा आपल्या आहारात आलेली आहे. पण आज मिरची शिवाय आपलं पाणी घालत नाही. किंवा महाराष्ट्रीयन लोकांबद्दल बोलताना की ते अगदी मिरचीसारखे तिखट आहेत असं म्हटलं जातं. किंवा अगदी आपण शेतकऱ्यांचा आहार म्हणजे खेडेगावातला जरी बघितला तरी तो मिरचीचा खरडा किंवा ठेचा हा सर्रास रोजच्या जेवणामध्ये पण वापरला जातो असं मानलं जातं. म्हणजे किती उशिरा हा पदार्थ आपल्या जिन्नस म्हणायला पाहिजे आपल्या आहारात आला, पण त्याला आपण इतकं आपलंसं केलं. त्यामुळे बदलही आपण स्वीकारलेले आहेत. कितीतरी फळं जी आहेत ती मध्य आशियातून आलेली आहेत किंवा ज्याला आपण न्यू वर्ल्ड म्हणतो. न्यू वर्ल्ड म्हणजे काय? तर कोलंबसने जो अमेरिका शोधली त्या अमेरिकेला न्यू वर्ल्ड म्हटलं जातं. आणि त्या अमेरिकेतनं कितीतरी जिन्नस आले आहेत. उदाहरणार्थ अननस, चिकू, पेरू, पपई, नवलकोल, फ्लावर, असे बटाटा, पुन्हा मिरची, टोमॅटो हे कधीतरी वाया युरोप आले आहेत किंवा इतर कुठल्या तरी प्रदेशातनं भारतामध्ये आले. आपल्या इकडची जमीन सुपीकच होती, जिथे जिथे त्याची लागवड शक्य होती तिथे लागवड केली. काही वेळेला आपल्याला थोडीशी म्हणजे आपल्या मनामध्ये शंका असायची, जसं मी टोमॅटोबद्दल आता म्हटलं तसं थोडं आपलं त्रास झाला स्वीकारायला. पण एकदा का आपण त्याला म्हटलं की आता हे टोमॅटो हे फळ आहे, मग ठीक आहे, पण तरी देखील फळ असलं तरी आपण त्याच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये किंवा नैवेद्याच्या पदार्थांमध्ये नाही वापरत, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्याबद्दल असलेले आपले विचार. त्यामुळे हे बदलही आपण स्वीकारले जे आपल्या धार्मिक चौकटीमध्ये बसू शकत होते. ते सर्व बदल आपण सहजपणे स्वीकारले. तर त्याचे ना 3 टप्पे तुला दिसतील की एक म्हणजे पहिला टप्पा म्हणजे विरोध, रिजेक्शन.
की नाही हे आमचं नाही आहे. बरोबर. म्हणजे बटाट्याबद्दल असं म्हटलं जायचं की नाही नाही बटाटे खायचे नाही आणि ब्राह्मणाने तर बटाटे मुळीच खायचं नाही. का नाही खायचंय? कारण पुराणामध्ये याचा उल्लेख नाही आहे. पुराणामध्ये उल्लेख येणार कसा? कारण पुराण काळामध्ये बटाटा बटाटाच माहीतच नव्हता. नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा विरोध, नंतर स्वीकार, एक्सेप्टन्स, की ठीक आहे खाऊ शकतो कारण ते फळ आहे, फूल आहे, पान आहे, आपल्या चौकटीमध्ये बसतंय म्हणून खाऊ शकतो. आणि मग एडॅप्टेशन, म्हणजे मग त्याचं आपल्या सोयीप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे केलेला स्वीकार. हो. म्हणून मग आपण बटाट्याची भाजी, बटाट्याची भजी, बटाट्याचं हे बटाट्याचं ते, म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा अगदी थेट जिकडे बटाट्याचा उगम झाला आहे तिथे ज्या पद्धतीने बटाटा करत असतील त्याच्याऐवजी आपल्याला पाहिजे तसं आपण बटाटा करतो, नाही का? आणि तो अगदी उपवासाला म्हणू तर आपण सर्रास बटाटा खाल्लाच जातो आता. बटाटा पॉप्युलर किंवा लोकप्रिय होण्याचं आणखीन एक कारण आहे की त्याचं कसं आहे ना की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, त्यामुळे सगळ्यांबरोबर बटाटा कशाबरोबरही जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही बटाट्याचा शिराही करू शकता, बटाट्याची वडी करू शकता किंवा बटाटे वडे करू शकता किंवा कशातही बटाटा घातला की तो आपोआप त्या जिन्नस आहे जो पदार्थ आहे त्याची चव घेतो. त्यामुळे सगळ्यांना आवडणार आहे. असा बटाटा आवडत नाही असं म्हणणारे मला वाटतं खूप दुर्मिळ असतील, फारच दुर्मिळ असतील. त्यामुळे बटाटा खूप लवकर लोकप्रिय झाला आणि हॉटेलवाल्यांना तर तो खूपच लोकप्रिय झाला. कारण कसं भर पडते ना पदार्थामध्ये, जिन्नसामध्ये, आणि पुन्हा कसा राहतो देखील तो खूप वेळ, कसा बाकीच्या भाज्यांसारखा खूप नाशिवंत नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी पण तो सोयीचा झाला. त्यामुळे हॉटेल्समध्ये वगैरे बघ तुला बटाट्याच्या भाजी, बटाट्याची भजी वगैरे मिळतं किंवा उपवासाची बटाट्याची पुरी असते किंवा नंतर इराण्यांनी प्रसिद्ध केलेले वेफर्स पण आहेत बटाट्याचे. त्यामुळे सातत्य आणि बदल, आणि आपण ना त्याची खूप चांगली सांगड घातली आहे. ओके. आपण आपलं जुनं जे आहे ते पूर्णपणे सोडूनही दिलेलं नाहीये आणि नव्यांचा स्वीकार करताना आपल्याला जे भावलं, आपल्याला जे आवडलं, आपल्याला जे पटलं, आपल्या धार्मिक विचारांबरोबर जे जातं आहे त्याचा आपण स्वीकार केला आणि आपली खाद्यसंस्कृती समृद्ध केली. हे असं देवाणघेवाण असली पाहिजे खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत, तरच एखादी खाद्यसंस्कृती ही समृद्ध होत जाते. नाही तर मग ती काय म्हणतात ना, स्टॅटिक राहते, स्थिर राहते, त्यात प्रगती होत नाही, त्यात नाविन्य काही येत नाही. त्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीचं हे एक वैशिष्ट्य आहे असं मला अगदी मनापासनं वाटतं. आता बघ ना, ब्रोकोली आली, हो, आपण ब्रोकोलीला पण आपलं केलं. म्हणजे ब्रोकोली आमंड सूप हे खूपच आहे, पण आपण ब्रोकोलीचा झुणका पण बनवतो किंवा ब्रोकोलीची आपण भजी पण बनवतो, सॅलडमध्ये घालतो किंवा काही, म्हणजे आपल्याला जे आवडतं त्याच्यामध्ये आपण ब्रोकोली घालून किंवा मशरूम्स घालून. आपल्याकडे मशरूम होतच, त्याला आपण अळंबी म्हणायचो, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता मशरूम खातोय किंवा बेबी कॉर्न खातो आहोत. ते सगळं आपण आपल्याला पाहिजे तसं अडॅप्ट केलेलं आहे. त्यामुळे सातत्य आणि बदल हे आपल्याला भारतीय खाद्य संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. दुसरा एक मला इकडे सांगायला अगदी म्हणजे महत्त्वपूर्ण वाटतं ते म्हणजे की आपल्याकडे एवढी विविधता आहे. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि थेट आसाम ते गुजरात, ही वैविध्यता कसली आहे? तर ही वैविध्य हवामानाची आहे, जमिनीच्या पोटाची आहे, तिथे उगवणाऱ्या जिन्नसांची आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी धान्य, वेगवेगळी कडधान्य, वेगळ्या भाज्या पिकतात, उगवल्या जातात. त्यामुळे त्या प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा कोकण म्हणतो त्यावेळेला नारळ आहे, मासे आहेत, तांदूळ आहेत, किंवा अगदी काश्मीरमध्ये गेलं तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भात आहे. त्याचप्रमाणे तिकडे केशराचा वापर, अक्रोटाचा वापर केला जातो. आपण इकडे अक्रोट सुकामेवा म्हणून खातो, पण तिकडे ते अक्रोटाची चटणी वगैरे करतात. किंवा शलगम ज्याला म्हणतो त्याचा वापर त्यांच्या आहारामध्ये खूप आहे. किंवा आपण बंगालमध्ये गेलं तर बंगालमध्ये पण मासे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जातात. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. गुजरातमध्ये वेगळ्या, म्हणजे गुजरातमध्ये फरसाण खूप बनलं जातं, चण्याचा बेस असलेलं, कारण चणा तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये पिकवतात. त्यामुळे चण्याचा बेस असलेले पदार्थ तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जातात. त्यामुळे ही एक वैविध्यता पण आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की बटाटा म्हणा किंवा टोमॅटो, मिरची या भाज्या आपल्याकडे खूप उशिराने आल्या, पण मग त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या भाज्या किंवा धान्य खाल्ली जात होती? वेगवेगळ्या, म्हणजे भात, तांदूळ होते, गहू होता, वेगवेगळी कडधान्य होती, उदाहरणार्थ चवळी होती, वाटाणा होता, तीळ होते. त्याच प्रकारे आपल्याकडे वांगी होती, केळी होते, कच्च्या केळ्याच्या पण आपण भाजी करतो, वेगवेगळे पदार्थ करतो, फणस होता.
त्यामुळे भाज्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या होत्या, पालेभाज्या होत्या, शेंगा होत्या. त्यामुळे आपल्याकडे भाज्या होत्या आपल्या खूप वेगवेगळ्या. काही वेळेला ना म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत ना, आता मगाशी सांगितलं त्या, तिकडे काही लोक त्याला इंग्रजी भाज्या म्हणतात. म्हणजे हा फरक केला जातो की बटाटा, टोमॅटो वगैरे आहेत ना, त्या इंग्रजी म्हणजे फ्लावर, नवलकोल इंग्रजी भाज्या आहेत. मग त्या प्रसादाच्या जेवणात नाही किंवा नैवेद्याच्या ताटात नाही. म्हणजे आता त्याला किती वर्ष झाली हे सगळं आपल्याकडे येऊन, जवळजवळ 200 वर्ष होऊन गेलेली आहेत. 200 वर्षानंतर तरी पण आपल्या डोक्यामध्ये हे स्पष्ट आहे की या भारतीय मुळाच्या आहेत आणि ह्या परकीय मुळाच्या आहेत. आता तेवढा आपण फरक नाही करत. आता आपण ब्रोकोलीला म्हणत नाही की युरोपियन आहे किंवा असं म्हणत नाही, पण जुन्या काळातल्या किंवा अजूनही काही घरांमध्ये इंग्रजी भाज्या असं म्हटलं जातं त्या भाज्यांना. पोर्चुगीजांचा एक पदार्थ आहे विंदालू, खूप प्रसिद्ध आहे गोव्याचा विंदालू. तर त्या विंदालू मध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळे माल मसाले घातले जातात कारण आपल्याकडे ते उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ते घालतो. मूळ विंदालू मधलं काय जिन्नस, मूळ जिन्नस म्हणजे लसूण आणि व्हिनेगर, वाईन व्हिनेगर. ओके. वाईन पासून हे त्याचं मूळ होतं. त्याच्यामध्ये पदार्थ मुरवून तो शिजवला जाईल. पण मग आपल्याकडे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे मिरची घातली, धणेपूड वगैरे घातले आणि त्याला आणखीन चमचमीत करतो. त्यामुळे ते अडॅप्ट केलं ना आपण इथे. किंवा पर्शिया वगैरे मधून आलेला पुलाव. तर मूळ पुलाव हा नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे मांसापासून बनवायचं किंवा चिकन पासून बनवायचं. पण आपण आता व्हेजिटेरियन पुलाव बनवतोच की नाही. किंवा बिर्याणी. जाणकार आहेत ते असं म्हणतात की बिर्याणी ही पूर्णपणे भारतामध्येच ओरिजिनेट झाली. कारण जो पुलाव होता तो थोडासा सौम्य चवीचा होता आणि भारतामध्ये खूप माल मसाले असल्यामुळे वेगवेगळे मसाले घालून बिर्याणी जास्त चमचमीत करण्यात आली, स्पायसी करण्यात आली. आणि काही काही म्हणतात की म्हणे व्हेजिटेरियन बिर्याणी हा काही नसतंच म्हणे, ते फेक आहे असं म्हटलं जातं. पण मग आपल्याकडे कसं आहे ना की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये व्हेजिटेरियन लोक आहेत. त्यामुळे मग त्यांनी काय करायचं, त्यांनी नाही बिर्याणी खायची का, मग बिर्याणीचं तंत्र वापरून, ते जिन्नस वापरून मांसाच्या ऐवजी मग भाज्या घाला, पनीर घाला, मशरूम घाला आणि व्हेजिटेरियन बिर्याणी करा. त्यामुळे असे आपण आपल्याकडे त्याला अडॉप्ट करून घेतलं. एक मोठे खाद्य संस्कृतीचे अभ्यासक होऊन गेले, त्यांचं असं म्हणणं की इडली आपली नाहीये, भारतीय नाहीये इडली. इडली ही इंडोनेशियामधनं आपल्याकडे आली असावी. आपल्याकडे ना एक पदार्थ तसा होता, म्हणजे 11व्या शतकामध्ये सोमेश्वर लिखित कल्याणीचे जे चालुक्य राजे होते त्यातला हा राजा होता, तिसरा सोमेश्वर. त्याने मानस उल्हास नावाचा एक संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी कृती दिलेली की उडीद डाळ भिजवून वाटून ती त्याचे असे उंडे वाफवायचे, त्याच्यावरती काळा मिरी वगैरे घालायची, मीठ काळा मिरी वगैरे कसं घालायची. तर ती एका प्रकारे इडलीचाच प्रकार आहे. पण मग आता आपण इडली कशी करतो, आपण त्याच्यामध्ये तांदळाचा रवा घालतो, मग त्याच्यामध्ये आपण त्याला फर्मेंट करतो आणि मग तो वाफवतो. तर अचय्यांचं असं म्हणणं आहे, हे जे खाद्य संस्कृतीचा अभ्यास आहे काही डॉक्टर के टी अचय्या, त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी प्रक्रिया आहे ती इंडोनेशियामधनं भारतात आली. प्राचीन काळामध्ये ना अशी पद्धत होती की प्राचीन काळामध्ये इंडोनेशियातले राजपुत्र वगैरे हे दक्षिण भारतामध्ये येत असत, दक्षिण किनारपट्टीवरती येत असत. तर विवाहासाठी राजकुमारी शोधण्यासाठी मग त्यांच्याबरोबर त्यांचा लवाजमा येत असे. मग त्यांच्यात मधनं ही जी तांदूळ घालण्याची आणि फर्मेंट करण्याची वगैरे ही पद्धत आपल्याकडे आली असावी. कारण ते असंही म्हणतात की त्यांच्याकडे इंडोनेशियामध्ये केटली नावाचा एक पदार्थ आहे आणि ज्याची पाककृती ही इडली प्रमाणे, त्यामुळे ती इडली असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात मतभेद असू शकतात, कोणी म्हणेल की नाही आमच्याकडे पहिल्यापासून होतं, पण हे त्यांचं म्हणणं आहे. आणि इडली दक्षिण भारतातली जरी असली तरी खूप आधीपासून तिचा प्रसार महाराष्ट्रातही झालेला आढळतो, गुजरातमध्ये देखील झालेला. आपल्या इकडे देखील संत साहित्यामध्ये इडुरिया म्हणून उल्लेख आढळतो. सुकुमार इडुरिया असा एकनाथांनी उल्लेख केलेला आढळतो. आणि इडलीची तुलना चंद्राबरोबर केलेली आढळते, कारण चंद्राप्रमाणे पांढरी शुभ्र गोलाकार इडली असते म्हणून चंद्राशी केलेली आढळते. म्हणजे खूप आधीच आपल्याकडे इडली आली असावी. आपण त्याला खूप म्हणजे त्याला काही म्हणायचं मानाचं स्थान नाही दिलं, ते देण्यासाठी नंतर उडपींना यावं लागलं महाराष्ट्रामध्ये. पण होते पदार्थ आणि पदार्थांची देवाणघेवाण होतच असे. आज आपण सीमा आखून घेतलंय, त्या काळामध्ये अशा सीमा नव्हत्या.
आणि आपल्याकडे ते खूप चांगली म्हणच आहे ना की कानडीने केला मराठी भ्रतार, त्यामुळे किंवा उलट मराठीने केला कानडी भ्रतार, त्यामुळे एकमेकांबरोबर देवाणघेवाण व्हायची, खाद्यपदार्थांची देखील व्हायची, त्यामुळे इथले तिथले पदार्थ सरमिसळ व्हायचे. म्हणजे बाहेरून आलेले पदार्थ जे आहेत त्यांच्याविषयी आपण बोलतो, पण आपल्या भारताच्या विविध प्रांतांमधनं एकमेकांच्या गेलेले प्रांतांमध्ये गेलेले सुद्धा हो, पदार्थ हो, भरपूर हो. आहेत. आता असं म्हटलं जातं की श्रीखंड आणि बुंदीचा लाडू हा मराठ्यांनी, म्हणजे जेव्हा गायकवाडांनी गुजरातवरती राज्य केलं तेव्हा तो इथनं गुजरातमध्ये गेला असं इतिहासकार म्हणतात. हा. म्हणजे हे इकडनं तिकडे गेलंय ना, असंही होऊ शकतं ना की एकमेकांबरोबर आपण जेव्हा संपर्कात येतो त्यावेळेला आपण एकमेकांची खाद्य संस्कृती सहजपणे स्वीकारतो. बरोबर. उत्तरेकडचा पुलाव आपल्याकडे आला तर पेशवे काळामध्ये तो पुलाव आपल्याकडे आला असावा असं एक मानलं जातं. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भात होते, पण पुलाव करण्याची पद्धत जरा वेगळी आहे ना, त्यामुळे आपल्याकडचे भात करण्याची पद्धत आणि पुलाव करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये घातले जाणारे जिन्नस हे वेगवेगळे आहेत. म्हणजे तिथे तर सुगंधी लांब दाण्या असलेला असा तांदूळ वापरला जातो पुलावाकडे. आपल्याकडे तशी पद्धत नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेला तांदूळ आपण वापरतो पुलावामध्ये. आपला मसाले भात पण बासमती तांदळाचा नाही केला जात. त्यामुळे आपल्याकडच्या भाताची पद्धत वेगळी, जिन्नस वेगळे, पुलावाची पद्धत वेगळी, जिन्नस वेगळे, नावही वेगळं. भांडी नव्हतं आपल्याकडे. आपल्याकडे जे पुलाव करायचं भांडं आहे त्याला आपण पुलावाचं भांडच म्हणतो, कारण त्या पद्धतीच्या भांड्यामध्ये पुलाव होतो म्हणून त्याला आपण पुलावाचं भांडं म्हणतो. आणि आता आपण भारतीय असं म्हणून किंवा वेगवेगळ्या, जसं तुम्ही म्हणालात की आपण नैवेद्यामध्ये सुद्धा हे पदार्थ सर्रास वापरतो किंवा मंगल कार्यांमध्ये हे पदार्थ सर्रास वापरले जातात, याच्यातले अनेक जी आपण पक्वान्न म्हणतो ती मूळची भारतीय नाहीच आहेत, ती बरीचशी बाहेर आली. तर आपल्याकडे खूप, मी मगाशी म्हटलं आपल्याकडे खूप पक्वान्न होती ना. आपल्याकडे खिरी होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी होत्या, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू होते, वेगवेगळी पिठं तुपात भाजून त्याच्यामध्ये मध घालून किंवा साखरेचा पाक घालून किंवा गूळ घालून लाडू करण्याची पद्धत होती. त्यामुळे लाडू आपल्याकडे होते, करंजी होती आपल्याकडे, पुरणपोळी होत्या आपल्याकडे. आपल्याकडे खूप म्हणजे आपले जे म्हणता येतील असे खूप पदार्थ आहेतच, होतेच. मग पण नवीन आले तेही आपण स्वीकारले. म्हणजे नवीन आली बर्फी आली स्वीकारली, जिलेबी आली आपण स्वीकारलं, किंवा नंतर केक आले गुलाबजाम आले, किंवा फिरणी सारखे पदार्थ आहेत जे आजकाल आपल्याला सर्रास लग्न कार्यांमध्ये बघायला मिळतात. किंवा इव्हन आपण जे बंगाली मिठाई म्हणतो ती बंगाली मिठाईचं जे मूळ आहे ते छेना म्हणजे पनीर, तर ती करण्याची पद्धत म्हणे पोर्चुगीजांनी बंगाल्यांना शिकवली असं पण एक मानलं जातं. अच्छा. की तशा पद्धतीने चीज बनवून, फ्रेश चीज ज्याला म्हणता येतील किंवा कॉटेज चीज ज्याला म्हणतात ती बनवण्याची पद्धत त्यांनी शिकवली. मग त्यातनं या सगळ्या मिठाईंचा जन्म झाला असं एक मानलं जातं. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थ, आपले जे मूळचे पदार्थ आहेत ते होतेच होते, बाहेर न आले ते देखील आपण स्वीकारले. असे कुठले पदार्थ आहेत आणि असा एखादा पदार्थ बाहेरच्या देशातून किंवा प्रांतातून आला आणि तो असा आपलाच होऊन गेला असं काही? जिलेबीचं उदाहरण घे ना. जिलेबी मूळ मध्य आशियातली, अगदी 9व्या शतकाच्या आधीपासून ती मध्य आशियामध्ये बनवली जात होती. त्याला जलाबिया किंवा जिलेबिया असं म्हटलं जायचं. आणि ती मजल दर मजल करत आपल्याकडे आली. आपण त्याचा स्वीकार केला. तिथे ती मैद्याने बनत होती. मग आपण आपल्या प्रमाणे त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन केलं. मग आपण मैद्याबरोबर चण्याचं पीठ घालायला लागलो किंवा बेसन घालायला लागलो, किंवा इमरती जो एक जिलेबीचाच एक प्रकार आहे ते तो पूर्णपणे उडदाच्या पिठापासून बनते, उडदाच्या डाळीच्या पासून बनते, कारण आपल्याकडे उडीद भरपूर आहेत. त्यामुळे तो एक आपण बदल केला. मग आपण ह्याच्यासाठी फर्मेंटेशनसाठी आपण ईस्ट नाही वापरत, तर आपल्याकडे आपण दही वापरायला लागलो. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने, एकदा आपल्याला टेक्निक कळलं ना की बाबा हा पदार्थ अशा पद्धतीने बनवला जातो, मग त्याच्यामध्ये आपण आपल्यानुसार बदल करत जातो. एवढंच नव्हे तर जिलेबीला आपण संस्कृत नावं देखील दिली. जिलेबीला काही ठिकाणी जलवल्लिका म्हणतात, कारण त्याच्यामध्ये पाक असतो, ती एक नळी असते आणि त्या नळीमध्ये पाकाचं पाणी असतं, त्यामुळे जलवल्लिका. किंवा तिला कुंडलिका, म्हणजे कुंडल म्हणजे कानातले, ते गोल आकार असतो की नाही, तसे कानातले रिंग्स मिळतात की नाही, त्यामुळे कुंडलिका किंवा कुंडलिनी चक्र असतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याचं संस्कृत नावं दिली. पण त्याने होते काय गंमत माहिती ना, की काही वेळा मग काही जणांना असं वाटायला लागतं की नाही ह्याचं संस्कृत नाव आहे म्हणजे हे प्राचीनच असलं पाहिजे. बरोबर. आपल्याकडे इसवी सन 14व्या शतकाच्या आधी
कुठल्याही ग्रंथांमध्ये आत्तापर्यंत सापडलेल्या कुठल्याही ग्रंथांमध्ये जिलेबीचा उल्लेख आढळत नाही. ते 14व्या-15व्या शतकातल्या ग्रंथांमध्ये आढळायला लागतो. म्हणजे मग त्यावेळेला ती लोकप्रिय झाली असावी आणि मग ती सगळीकडे पसरली असावी. हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आपण असं म्हणून नाही चालणार की आमच्याचकडे सगळं होतं आणि आम्ही इतरांकडनं काही घेतलं नाही. बरोबर. तसा दृष्टिकोन कुठल्याही बाबतीमध्ये असता कामा नये. समोसा पण मध्य आशियातनं आला. समोसा त्यावेळेला मध्य आशियामध्ये खूप लोकप्रिय होता आणि तो आपल्याकडे भारतात कदाचित तुर्कांबरोबर आला असावा. कारण 14व्या शतकामध्ये इब्न बतुता नावाचा एक प्रवासी भारतात आला असेल, तुम्हाला ऐकून माहिती असेल. त्याला जेव्हा तो तुघलकच्या दरबारामध्ये जेव्हा मेजवानीसाठी गेला त्यावेळेला त्याने पहिल्यांदा समोसा तळताना बघितला आणि मग त्याने त्या समोसाचं अगदी डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे की त्याच्यामध्ये कसं खिमा आणि वेगवेगळे सुके मेवे घातले जातात, मग वरचं आवरण कसं कुरकुरीत असतं, मग ते कसं तुपात तळलं जातं. म्हणजे ह्याला आपण आज पट्टीचा समोसा म्हणतो, तो पट्टीचा समोसाचं तो वर्णन करत होता. आणि मग त्यातनं मग पुढे तो नॉनव्हेज समोसा होता. मग कधीतरी त्याच्यामध्ये इतर भाज्या घातल्या गेल्या असतील आणि मग पुढे ज्या वेळेला बटाटा कॉमन झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये बटाटा घातल्यानंतर तो पंजाबी समोसा बनला. आणि मग पुढे आपण आता तर चायनीज समोसा मिळतो, हो, किंवा आता स्वीट समोसा मिळतो. स्वीट समोसा पहिल्यांदाही होता. म्हणजे मध्य आशियामध्ये मावा वगैरे घालून केलेला स्वीट समोसा असायचा आणि इथे इराणी कॅफेज जे होतं ते इराणी कॅफेजच्याकडे कॅफेजमधनं स्वीट समोसा मिळायचा की वेगवेगळे असे पदर असलेला आणि आतमध्ये माव्याचं गोड सारण असलेला समोसा मिळायचा. त्यामुळे हे वेगवेगळे अवतार समोशाचे येऊ लागले. मग आता आपल्याकडे कचोरीचं सारण भरलेला समोसा असतो किंवा पनीर भरलेला समोसा यायला लागला, किंवा मग ज्याला आपण चायनीज समोसा म्हणतात तर चायनीज सारण म्हणून चायनीज समोसा. म्हणजे अडॅप्टेबिलिटी मी जे मगाशी तुला म्हटलं ना ते ह्या अशा वेगवेगळ्या पदार्थांमधनं आपल्याला दिसू लागते की मूळ पदार्थ आल्यानंतर आपल्या सोयीप्रमाणे आपल्या गरजेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये केलेले बदल हे आपल्याला दिसून येतात. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये म्हणजे पुराणं असतील किंवा त्याच्यानंतरच्या काळात काही संतांच्या ग्रंथांमध्ये सुद्धा अनेक पदार्थांचे उल्लेख आढळतात. किंवा महाभारत काळामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ होते तर ते सुद्धा अशा काही ग्रंथांमध्ये आपल्याला त्या पदार्थांची नावं मिळतात. तर त्यावेळेचे त्या काळातले पदार्थ, त्यातले बरेच पदार्थ आपण आजही खातो पण ते काही प्रमाणात ट्रान्सफॉर्म झालेत. तर असे कुठले पदार्थ आहेत आणि काय ट्रान्सफॉर्मेशन मी झाले? उदाहरण देईन ते श्रीखंडाचं देते की महाभारतामध्ये श्रीखंड पहिल्यांदा भीमाने कृष्णासाठी केलं असं म्हटलं जातं आणि त्याला तेव्हा श्रीखंड म्हटलंही जात नसेल, त्याला शिखरणी म्हटलं जात असेल. त्याचं शिखरणी किंवा आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये रसाला म्हणून देखील त्याचा उल्लेख केला जातो. आणि श्रीखंड म्हणजे आज आपण साधं जायफळ लावलेलं आणि वेलचीपूड घातलेलं श्रीखंड म्हणतो आणि मग आपण त्याला दुसरे असतात मग आम्रखंड म्हणतो. पण जुन्या काळामध्ये फळांमध्ये चक्का घालूनच श्रीखंड केलं जायचं किंवा शिखरणी केली जायची. आणि आपल्याकडे काही ग्रंथांमध्ये म्हणजे ललित ह्याच्या ग्रंथांमध्ये, धार्मिक ग्रंथांमध्ये नाही तर अष्टशिखरणी वगैरे असा उल्लेख आहे. म्हणजे 8 वेगवेगळ्या प्रकारच्या शिखरणी केल्या जायच्या वगैरे असा उल्लेख आहे. असं मानलं की ही कवी कल्पना आहे. तरी आज बघितलं तर आहेत ना आपल्याकडे अष्ट काय 100 शतशिखरणी म्हणायला पाहिजे असं आहेत की नाही. त्यामुळे त्यावेळेला 8 असणं सहज शक्य आहे. की आंबा घालून केलं, आणखीन कुठलं तरी फळ घालून केलं किंवा साधं प्लेन शिखरण केलं, श्रीखंड केलं, त्यामुळे आहे. त्यामुळे शिखरणीचं नंतर काहीतरी श्रीखंड असं नामकरण झालं आणि मग तेच आज प्रचलित आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं एक पक्वान्न म्हणजे श्रीखंड म्हणता येऊ शकतं. गेल्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये आपण असं जर बघू ना तर काही पदार्थ समहाऊ ओव्हररेटेड झालेत असं आपण म्हणू शकतो की अगदीच रोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा त्या पदार्थाचं नाव येतं. असं म्हणायला गेलं तर मिसळ हा पदार्थ खाण्यापेक्षा त्याच्यावरती चर्चा एवढी होते की तो नक्की कुठल्या प्रांतातला सगळ्यात जास्त चांगला असतो, मग मिसळ तुमची चांगली का आमची चांगली, इथपासून मिसळीचा खरा उगम कुठे झाला, पहिल्यांदा कुठे तयार झाली, इथपासनं सोशल मीडियावरती सुद्धा भरपूर चर्चा होते. तर तुम्ही काय सांगाल मिसळीबद्दल? बघ, असं म्हटलं जातं की मिसळीचा उगम कुठे झाला हे नाही सांगता येणार, पण मिसळीचा उगम कशामुळे झाला ते सांगते. म्हणजे ती कथा आहे, दंतकथा म्हणा, आख्यायिका म्हणा, काही, कारण त्याचा पुरावा कुठेच नाही. कोणी असं सांगितलं ते ऐकलेलं की एकदा एक म्हणे गिराईक आलं
खायला, आणि दुकान तोपर्यंत म्हणजे हॉटेल ज्याला म्हणतो आपण ते बंद व्हायची वेळ आलेली होती. त्यामुळे सगळे पदार्थ संपले होते. त्यावेळेला काही रेफ्रिजरेशन्स वगैरे नव्हते, त्यामुळे ना सगळे पदार्थ संपवून टाकण्याकडे कल असायचा. तर मग मालकाने त्याच्या स्वयंपाकाला सांगितलं की बघ काही आहे का. तर उसळ होती, बटाट्याची भाजी होती, पोहे होते. मग ते सगळं काढून त्याच्यावरती फरसाण घालून त्याला ते दिलं गेलं. पण त्यावेळेला म्हणजे मिसळीच्या आधी मुंबईमध्ये तरी ना उसळपाव हा पदार्थ खूप प्रसिद्ध होता. म्हणजे माझे वडील वगैरे सांगतात की ते शाळेतनं चालत यायचे, 2 आणे वाचवायचे आणि मग 2 आण्याचं ते हॉटेलमध्ये जाऊन उसळपाव खायचं. पुलंच्या पण काही लेखांमध्ये हा उसळपावचा उल्लेख येतो. तेव्हा उसळपाव होता. म्हणजे त्यांनी कुठेही मिसळीचा उल्लेख केलेला नाहीये. म्हणजे ही मिसळ त्यानंतर आली असावी आणि ही जी कथा सांगितली जाते हे त्याचं स्रोत असू शकतं. आणि मग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, आणि तो एक ना पोटभरीचा आणि पटकन होणारा पदार्थ आहे तसा, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये फास्ट फूड म्हणतो तसाच हाच पदार्थ आहे. सकाळी तुम्ही मिसळीची जी बेस आहे ती बनवून ठेवा, उसळ बनवून ठेवा, कट बनवून ठेवा, बाकी सगळी चिराचिरी करून ठेवा. गिराईक आलं तसं तुम्ही त्याला असेंबल करून द्या. फास्ट फूड म्हणजे काय आहे, शेवटी असेंबलिंगच आहे ना. बरोबर. त्यामुळे ते तुम्ही असेंबल करून द्या आणि ते आणखीन पोटभरीचं करायला त्याच्यासोबत पाव द्या की मग पोट पूर्णपणे भरून जातं ना. त्यामुळे आणि आत्ताच्या काळात काय झालेलं आहे ना की एखादं असं एक पिल्लू सोडलं जातं, मग त्याच्या भोवती सगळं जग फिरतं. मग आज जी गोष्ट मिसळीबद्दल आहे ती आणखीन काही दिवसांनी दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाबद्दल होईल, होऊच शकते. त्याच्यामध्ये मी त्याच्याकडे थोडंसं पॉझिटिव्हली बघते. तो म्हणजे की त्यामुळे काय होतं ना की प्रांतोप्रांतीचे पदार्थ, ते करण्याची पद्धत, ती खाण्याची पद्धत ती आपल्याला माहीत होते बसल्या जागी. आपल्याला काय मुंबईचीच मिसळ माहिती होती, आता आपल्याला कळते नाशिकची मिसळ आहे, पुण्याची मिसळ. आपल्याला जास्तीत जास्त पुण्याची मिसळ तेव्हा माहिती होती. आता कोल्हापूरची मिसळ, आता इथली मिसळ, तिथली मिसळ. आणि मिसळ म्हटलं की ना 1-2च कडधान्य आपल्या डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे मटकी, मूग किंवा वाटाणा. आता मसूरची मिसळ पण मिळाली. हो, मी कोकणात एका ठिकाणी खाल्ली आहे. हा, मसूरची मिसळ. मग आणि कोणतरी कोळथाची पण मिसळ करेल. केली नाहीये मी अजून, खाल्ली नाहीये, वाचली नाहीये, पण करू होण्याची शक्यता. काहीतरी नाविन्यपूर्ण द्यायचंय की नाही. स्पर्धा वाढली ना, सोशल मीडियाच्या माध्यमामुळे स्पर्धा वाढली आहे. मग स्पर्धा वाढली की मग त्याच्या अवतीभोवती मग डेव्हलपमेंट होत जाते. आता मिसळ थाळी मिळते, कधी ऐकलं होतंस का? खरं म्हणजे मिसळ हा पदार्थ इतका पोटभरीचा आहे की त्याच्याबरोबर गुलाबजाम, त्याच्याबरोबर पापड, त्याच्याबरोबर दही एक चालू शकतं, कारण ते तिखट झणझणीत असेल तर दही त्याच्यावरती उतारा होऊ शकतो. पण इतर जे अवतीभोवतीचे घटक त्याची काही गरज नसते खरं म्हणजे. चुलीवरची मिसळ. मग असं आता ते चुलीवरचा हा ना घटक खूप महत्वपूर्ण झालेला आहे की आमच्याकडे चुलीवरची मिसळ मिळते, आमच्याकडे चुलीवरचं मटण मिळतं, आमच्याकडे चुलीवरचं हे मिळतं आणि आमच्याकडे चुलीवरचं ते मिळतं. कारण काय झालं ना की आपल्यासारख्या शहरी लोकांना ना चूल हे एक आकर्षण झालेलं आहे. आपल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये काही आपण चूल ठेवत नाही. त्यामुळे आणि आपल्या आजी आजोबांच्या काळात कधीतरी आपण कोकणात गेलेलो असो किंवा गावाकडे गेलो असो तर ते चुलीचा धूर, त्या धुराचा एक वेगळा सुगंध, त्याच्यावरती होणाऱ्या पदार्थाचा सुगंध, हा नॉस्टॅल्जिया आहे. आणि आजच्या काळामध्ये ना नॉस्टॅल्जियामध्ये राहणं ना लोकांना खूप आवडायला लागले. ऍब्सोल्युटली. त्यामुळे हे सगळं ते, आणि हे मार्केटिंग गिमिक आहे की जे लोकांना आवडतं आहे ते त्यांना तशाच पद्धतीने द्या. पण याच्यामध्ये एक काय सांगितलं पाहिजे की पॉझिटिव्ह आहे की वेगवेगळं कळतं, पण त्याच्यामधलं एक आणखीन म्हणजे काळजी करण्याचं की मग त्याचं मूळ करण्याची जी पद्धत आहे ती हरवता कामा नये. बरोबर. काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याच्या याच्यामध्ये त्याचं मूळ जे आहे ना, जी जशी पद्धत होती, जसं बनवशील ती कुठेतरी हरवता कामा नये, ती राहिली पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन तरी राहिलं पाहिजे. आपल्याकडे ना एक पद्धत होती अशी की जावई पहिल्यांदा आला जेवायला तर शेवेची खीर करण्याची पद्धत होती खूप घरांमध्ये. शेवयांची खीर वगैरे. तर शेवयांची खीर खा, तर शेवया कशा लांबलचक असतात, मग आयुष्य, लॉन्जिव्हिटी, मग जावयाला दीर्घायुष्य लाभावं म्हणून मग शेवयांची खीर. इव्हन लहान बाळं प्रत्येक महिन्याचे पदार्थ असायचे. मोठी वळायला लागलं की लाडू केलं जातात, किंवा पालथा पडायला लागला की मला वाटतं करंजी असते. असं वेगवेगळे पदार्थ करण्याची पद्धत असते. त्यामागचे संकेत बघायला पाहिजे. आणि संकेत म्हणजे की त्या निमित्ताने आपण ते सेलिब्रेट करत असतो, तो पदार्थ बनला जातो ना. त्यामुळे हे आत्ताच्या काळामध्ये ना कामाच्यामुळे किंवा वेळेअभावी आपल्याला नाही शक्य होत. म्हणून मी असं नाही म्हणणार की नाही परंपरेचं हेच पालन झालंच पाहिजे असं नाही. पण ती परंपरा का होती
त्यामागची भूमिका काय होती हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. किंवा तिळगुळ, नुकतीच संक्रांत झालेली आहे. तिळगुळ म्हणजे थंडी आहे, तीळ स्निग्ध आहे, गुळ ऊर्जा देणारा आहे, त्यामुळे तिळगुळ हे लक्षात घेऊन हे केलं पाहिजे. अक्षय तृतीयेला आंबा खातो आपण, आमरस करतो, आमरसपुरी करतो, कारण तोपर्यंत आंबा पिकून मार्केटमध्ये यायला लागलेला असतो. आजच्या काळामध्ये केव्हाही मिळतो ती गोष्ट वेगळी, पण ती पद्धत होती. त्यामुळे हे किंवा दिवाळीच्या वेळेला आपण खूप तळणीचे पदार्थ करतो. का करतो? कारण त्यावेळेचा जो माहोल आहे, त्यावेळेचा जो सीझन आहे, तो ते पदार्थ पचायला चांगला आहे. हो. त्यामुळे तळलेले पदार्थ त्या सीझनमध्ये पचतात. श्रावणामध्ये आपल्याला उपवास करायचा असतो, कारण श्रावणामध्ये अग्निमाद्य असतं. पचायला पदार्थ हे असतात, कठीण असतं. त्यामुळे श्रावणामध्ये आपण काय म्हणतात त्याला, आपण हलका आहार घ्यायचा, सात्विक आहार घ्यायचा, थोडंसं जिभेवरती ताबा ठेवायचा आणि मग लगेच आलेल्या दिवाळीमध्ये जिभेला सैल सोडायचं. असं दोन्ही आपली इतकं व्यवस्थित निसर्ग, ऋतू, उपलब्ध साहित्य आणि सण या सगळ्यांची खूप चांगली सांगड आपल्या धर्मामध्ये घातलेली आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेऊन जर आपण त्याचा स्वीकार केला ना, तर ते खूप आपल्याला म्हणजे सोयीस्कर आहे. ते काहीतरी फॅशन आहे म्हणून करण्यापेक्षा आपण का करायचंय ते समजून जर आपण केलं ना, तर मला वाटतं की आपल्याला आपली खाद्य संस्कृती खऱ्या अर्थाने एन्जॉय करता येईल आणि समजेल सुद्धा. असे काही पदार्थ आहेत का की ज्यांचं अस्तित्व नष्ट झालंय काळाच्या ओघात, किंवा आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच ते पदार्थ माहिती आहेत, पण ते मूळचे आपल्याकडचे आहेत? आता आपल्या महाराष्ट्राचंच बघ ना, आपल्याकडे वळीवट हा एक प्रकार असायचा. गवले, मालत्या, बोटवे, परात, हे सगळे परड्या, हे सगळे जे पदार्थ ते वळीवटामध्ये मोडतात. म्हणजे गव्हाचं पीठ किंवा रवा ह्याला ह्याच्यापासून ते वळून केलेले असतात, म्हणून त्याला वळीवट म्हणतात. त्याचं जवळजवळ 10 प्रकार आहेत आपल्याकडे, म्हणजे उल्लेख तरी आपल्याला आढळतात. आता कुठे ते एवढे बनतात? नाही बनत. आता गवले आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, सरवले एवढ्या कॉमनली मार्केटमध्ये मिळत नाहीत. किंवा बोटवे, मालत्या, परड्या असं खूप, किंवा वेणी वगैरे हे आता इतक्या कॉमनली होत नाहीत. कारण एकतर वेळ काढू आहे, ते बारकाईने करायचे आहेत, नजाकतीने करायचे आहेत, आणि आता काही ज्या आपल्या उपलब्ध गोष्टी असल्यामुळे आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. त्यामुळे हे असे पदार्थ आहेत की जे थोडेसे मागे पडलेले आहेत. आणि मला आता वाटतं, पण एक म्हणजे ह्याच्यामुळे ना, आता सोशल मीडियामुळे एक त्याचा फायदा असा झाला आहे की ज्यांच्याकडे बनतात ना, ते त्याचे ना व्हिडिओज अपलोड करतात. त्यामुळे पुढच्या पिढीला निदान ते कसे बनत होते वगैरे हे तरी माहिती होईल, आणि त्यातनं कदाचित प्रेरणा घेऊन ती लोक बनवायला पण लागतील की ठीक आहे, बनवून बघूया, काहीतरी वेगळं करून बघूया, म्हणून बनवायला लागतील. तीच एक आशा आहे की ज्याच्यामुळे जुने जे पदार्थ आहेत त्याचं रिवायवल होऊ शकतं. त्यामुळे असे काही पदार्थ आहेत, पण माझा स्वतःचा असा विश्वास आहे की कुठलाही पदार्थ ना पूर्णपणे विस्मरणात जात नाही. ते कुठल्या ना कानाकोपऱ्यामध्ये कोणी ना कोणी करत असतं, मोठ्या प्रमाणात करत नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं की ते विस्मरणात गेलेले. दुसरं कारण असं होतं की काही काही वेळेला ना त्याच्यासाठी लागणारा खास जिन्नस उपलब्ध होत नाहीत आता. कारण आपल्या म्हणजे काय म्हणतात, शेतीच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे, उत्पन्न घेण्याच्या पद्धतीमध्ये, कुठलं वाण लावायचं या सगळ्यांमध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे काही काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत नाहीत, आणि मग थोडंसं अडॅप्ट करावं लागतं. त्याऐवजी दुसरी कुठली तरी जिन्नस त्याच्यासाठी वापरावा लागतो. त्यामुळे मूळ जिन्नसाच्या ऐवजी नवीन काहीतरी जिन्नस घ्यावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने ते होतं. पण मला स्वतःला असं वाटत नाही की भारतीय खाद्यसंस्कृतीमधला एखादा पदार्थ अगदीच विस्मरणात गेला. अनेक पदार्थांच्या जन्माच्या किंवा त्यांच्या नावामागे फार रंजक गोष्टी आहेत, तर अशा काही रंजक कथा सांगाल का आम्हाला? मगाशी सांगितलं तसं की श्रीखंड हे पहिल्यांदा भीमाने श्रीकृष्णासाठी केलं असं मानलं जातं. तसंच घेवर जो आपण म्हणतो ना, त्याला संस्कृतमध्ये घृतपूर असं म्हटलं जातं. तर तो पदार्थ म्हणे कृष्णाने अर्जुनासाठी केला होता. महाभारतामध्ये त्याचा तसा उल्लेख आहे. किंवा आपण असं म्हणतो की आता आपण मगाशी तुला मिसळीची पण कथा नाही, मिसळीचा अर्थच मिसळ केली म्हणून ना, किंवा भेळीचा पण अर्थ तसाच होतो, सगळं एकत्र केलेली ती भेळ असते तसं म्हटलं जातं. किंवा आपल्याकडे आपण आता समोशाला आणखीन एक नाव होतं, कुतुब म्हटलं जायचं. अबुल फजल नावाचा जो इतिहासकार होता अकबरचा,
त्याने म्हटलं असं आहे की हे कुतूब होतं आणि त्याला भारतीय म्हणे समोसा म्हणतात. तर तो कुतूब का म्हणतो आहे, तर कुतूब म्हणजे त्रिकोणी टोकदार, म्हणजे त्रिकोण असतं त्याचं असं टोकदार टोक होणारा पदार्थ, आणि समोसाचा आकार तसा असतो ना, म्हणून तो त्याला कुतूब म्हणतो आहे. म्हणजे त्या आकारावरनं त्याचं नाव आलेलं आपल्याला दिसतं. एक आणखीन एक गंमत सांगते तुला. आपल्याकडे आता चायनीज खूपच लोकप्रिय झालेलं आहे. त्यामुळे भारतामध्ये तर मंचुरियन हे तर क्रेजच आहे अगदी. आणि तुम्हाला मंचुरियन भजी मिळतात, मग ते सगळीकडे आता वडापाव सारखे मंचुरियन पाव सुद्धा मिळायला लागलेलं आहे. ते मंचुरियन मुळात चायनीज नाहीच आहे. मी जेव्हा म्हणजे मंचुरियन मलाही आवडतं, त्यामुळे माझ्याकडे, आणि मला स्वयंपाक पण करायला आवडतो, त्यामुळे जेव्हा मी मंचुरियन खाल्लं तर म्हटलं चला आता आपण घरी करून बघूया. म्हणून मी माझ्याकडे जेवढी म्हणून चायनीज पदार्थांची पुस्तकं होती ती सगळी धुंडाळली, आणि त्याच्यामध्ये कुठेच मंचुरियन म्हणजे चायनीज म्हणजे युरोपमध्ये किंवा पाश्चिमात्य देशामध्ये पब्लिश झालेली चायनीज पदार्थांची पुस्तकं होती, त्याच्यामध्ये कुठेच मला मंचुरियन दिसेना. आणि मी इतिहासाची विद्यार्थी, मला माहिती की मंचुरिया हा चीनचा एक भाग होता, त्यामुळे मंचुरिया आहे पण मंचुरियन पदार्थ नाही आहेत. मग मला एक दिवस मी मुंबईचं एक खूप मोठं हॉटेल आहे चायना गार्डन म्हणून, त्याचे जे मालक होते मेन्सन वँग म्हणून, त्यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी सांगितलं की हा पदार्थ मी बनवला भारतीयांच्या चवीला लक्षात ठेवून, की भारतीयांना काय आवडतं म्हणून मग मी तो पदार्थ बनवला, त्याच्यामध्ये कोथिंबीर बिथिंबर घालून. आणि मग नाव काय द्यायचं म्हणून मंचुरियन नाव देऊ. त्यामुळे चीनी लोक जर इकडे आली आणि त्यांना आपण विचारलं की तुम्ही मंचुरियन खाणार का, चायनीज पदार्थ आहे, तर ते बेशुद्धच वाटते, कारण त्यांच्याकडे नाहीच आहे तो पदार्थ, नाही का. पुन्हा आपल्याकडे ना कॅन्टनीज चायनीज होतं की जे सौम्य चवीचं असतं. नंतर जेव्हा आपल्याला शेजवान कळला त्यावेळेला मग आपल्याला चायनीज जास्त आवडायला लागलं, कारण शेजवान जरा झणझणीत आहे तुलनेने, कॅन्टनीज सपक असतं. त्यामुळे जे आपण जर चीनमध्ये गेलो तर आपल्याला कॅन्टनीज जास्त खायला मिळेल, पण आपल्याकडे जो लोकप्रिय झालेला प्रकार आहे चायनीज तो शेजवान चायनीज आहे, त्या प्रांतातला चायनीज आहे की जो जरा तिखट आहे. मोदकाचं म्हटलं तर मोदकाचा अर्थच होतो की मनाला आनंद देणारा. मोदक म्हणजे आनंद, मनाला आनंद देणारे तो मोदक आहे. त्यामुळे गणेशाला आनंद देणारा मोदक आहे. किंवा आपल्याकडे मकर संक्रांतीला शेंग सोळ्याची भाजी करतात, भोगीची भाजी पण त्याला म्हटले जातात. त्याच्यामध्ये कारण त्यावेळेला बघ अनेक प्रकारच्या शेंगा, त्याचे कोवळे दाणे उपलब्ध असतात. मी स्वतः या पदार्थाचं नाव दोन अर्थाने पाहते. शेंग सोळा म्हणजे वेगवेगळे प्रकार, 16 प्रकार म्हणा, म्हणून तो एक अंकवाचक शब्द. आणि दुसरं शेंग सोहळा पण असू शकतो ना, निसर्गाने दिलेल्या या वेगवेगळ्या भाज्यांचा तो सोहळा आहे ना, त्यामुळे तो शेंग सोहळा देखील आहे. त्याला लेकुरवाळी भाजी पण म्हणतात. त्याच्यामध्ये उसाची हे घातलं जातात, त्याचप्रमाणे बोरं घातली जातात, तीळ घातलं जातं, आणि ही लेकुरवाळी भाजी म्हणतात. कारण त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे जिन्नस आहे, कदाचित म्हणून ती लेकुरवाळी म्हटलं जात असेल, किंवा निसर्ग देतोय ना, निसर्गातनं आलेलं हे आहे म्हणून कदाचित त्याला लेकुरवाळी भाजी म्हणत असतील. त्यामुळे असं ही नावं आलेली आपल्याला आढळतात. खरडा म्हटलं की ते खरडलं गेलेलं आहे म्हणून खरडा, ठेचलेलं आहे म्हणून ठेचा. एक आपल्याकडे आपण पिठलं म्हणतो, पिठल्याचे वेगवेगळे प्रकार आहे. त्याच्यामध्ये एक रावण पिठलं आहे. हो, आता रावण पिठलं माझी अजून हिंमत झाली नाही ती करून बघायची, कारण 1 वाटी बेसनाला 1 वाटी तिखट लागतं. सगळं प्रमाण 1 वाटीचं आहे. रुचिरामध्ये त्याची पाककृती दिलेली आहे. 1 वाटी तिखट, 1 वाटी बेसन, 1 वाटी खोबरं, 1 वाटी तेल, सगळं असं 1 वाटी लागते. म्हणजे तो करून बघितला पदार्थ तर खायला होईल की नाही माहिती नाही, म्हणजे इतका म्हणजे झणझणीत आहे. रावणाच्या नावाशी साधर्म्य असलेला, रावणाची जी आपल्या डोक्यात जाईल असं जाईल म्हणणार की एकदम जालिम असं असल्यासारखं, म्हणून कदाचित त्याला ते रावण पिठलं असं नाव दिलं गेलं असावं. ज्यांनी कोणी दिलं त्याच्या कल्पनाशक्तीला दादच दिली पाहिजे. पण तसे पण पदार्थ आपल्याकडे आढळतात. असे काही पाश्चात्य पदार्थ सुद्धा आहेत की जे आता आपण सहज आपल्या नेहमीच्याच आपल्या खाण्यामध्ये ते सातत्याने येत असतात. तर अशा पदार्थांमागच्या पण अशा काही कथा आहेत. एक सँडविच बद्दल म्हटलं जातं ना, की अर्ल ऑफ सँडविच नावाचा एक उमराव होता इंग्लंडमध्ये. त्याला पत्ते खेळायचा खूप शौक होता, आणि एकदा का तो खेळायला बसला की तो उठतच नसे. म्हणून मग त्याच्या नोकरांनी काय केलं की सँडविच
ब्रेडच्या स्लाइसमध्ये वेगवेगळे पदार्थ घालून, जिन्नस घालून त्याला दिलं की जे एका हाताने तो खाऊही शकत होता आणि म्हणजे तो खेळूही शकत होता. त्याच्यासाठी उठून यायला, टेबलावरती यायला आणि काटे चमच्याचा वापर करायला लागू नये असं म्हटलं जातं. पण सँडविच हा प्रकार आधीपासून होता, शेतकऱ्यांचं अन्न होतं ते सँडविच, की ब्रेडमध्ये मटणाचे तुकडे वगैरे घालून पटकन खाऊन होण्यासारखा असा पदार्थ. पण मग तो अर्ल ऑफ सँडविचच्या नावाने जास्त प्रसिद्ध झाला आणि आपण त्याला सँडविच असं म्हणतो. अर्ल ऑफ सँडविच ही त्या उमरावाची उपाधी होती, त्याच्यावरनं आपण सँडविच म्हणतो. तो भारतामध्ये केव्हा आला असेल, ज्या वेळेला आपण स्लाइस्ड ब्रेड करायला लागलो त्यानंतर तो भारतात आला असणार आहे. किंवा तो कदाचित युरोपियन लोकांमध्ये प्रसिद्ध असेलच किंवा लोकप्रिय असेल, कारण त्यांच्या घरामध्ये ब्रेड बनायचे किंवा त्यांच्यासाठी बेकरीज होत्या. मराठी लोक किंवा हिंदू लोक सहजासहजी पाव खायचे नाही, कारण पावाबद्दल पण अनेक प्रवाद होते. पाव म्हणजे पायाने पीठ मळतात म्हणून त्याला पाव म्हणतात, तसं नाहीये. पाव हा पोर्चुगीज शब्द आहे. किंवा पोर्चुगीजांनी विहिरीमध्ये पावाचे तुकडे घातले आणि धर्मांतर केलं, पाव खाल्ला की धर्मभ्रष्ट होईल म्हणून खूप वर्ष आपण पावापासून दूरच राहिलो. पण नंतर ज्या वेळेला अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने चांगल्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये ब्रेड बनायला लागला आणि स्लाइस ब्रेड झाले, मग त्यावेळेलापासून मग हे सँडविच हा पदार्थ रस्त्यावरती स्ट्रीट फूड म्हणून उपलब्ध होऊ लागला. आधी तो घरात होता, म्हणजे युरोपियन लोकांच्या किंवा उच्चभ्रू वर्गाच्या किंवा 5 स्टार रेस्टॉरंट्सच्या किंवा युरोपियन स्टाईल रेस्टॉरंट्समध्ये तो आपल्या इकडे रस्त्यावरती आला. आणि मग आपल्या चवीप्रमाणे त्याच्यावरती चटणी लाव, बटाट्याची भाजी घाल, असं. तुला माहिती आहे बॉम्बे सँडविच प्रसिद्ध आहे. हो, बटाट्याची भाजी घातलेली जी आहे, चटणी वगैरे घातलेली आहे, तो बॉम्बे सँडविच सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्यामुळे इतर भागांमध्ये देखील त्याला बॉम्बे सँडविचच असं म्हटलं जातं. इतकं म्हणजे काही काही पदार्थ हे मुंबईशी किती आहे ना, बॉम्बे सँडविच, बॉम्बे भेळ, बॉम्बई की भेळ, कोल्हापुरात पावभाजी. कोल्हापुरात बॉम्बे वडा नावाचा प्रकार मिळतो, कारण एरवी त्यांच्याकडे जो बटाटे वडा मिळतो तो मिनी वडा ज्याला आपण म्हणतो त्या साईजचा असतो, आणि फक्त बॉम्बे वडापाव हा जो असतो तो वडा मोठा असतो. त्यामुळे ते इतकी म्हणजे काही काही पदार्थांची ओळख ही मुंबईशी निगडीत आहे. किंवा काही प्रदेशांची असते, म्हणजे कच्ची दाबेली, ती कच्छवरनं आली म्हणून तिला कच्ची दाबेली. किंवा पंजाबी समोसा, कारण ते वरचं जे आवरण आहे ते पराठ्यासारखं आहे आणि आतमधली भाजी बटाट्याची भाजी ज्याच्यामध्ये पंजाबी स्टाईल मसाला घातलेला असतो, त्यामुळे त्याला आपण पंजाबी समोसा म्हणतो. किंवा नूडल्स घालून जे सारण केलं जातं त्याला आपण चायनीज समोसा म्हणतो. किंवा त्याला आपण चायनीज किंवा शेजवान डोसा वगैरे, म्हणजे एक पदार्थ, एक जिन्नस एका ठिकाणचा दुसऱ्या ठिकाणचा, असं फ्युजन करून देखील जे पदार्थ बनतात त्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आढळतात ना, तसं खूप होत असतं. आणि हे ना दर काही वर्षांनी जशी फॅशन बदलते तसं ते बदलत जातं. मग आता सध्या काहीतरी डोस्यामध्येच एक वेगळा पदार्थ आला आहे ना, काय म्हणतात त्याला, मटका डोसा का काहीतरी असं म्हणतात. हो, मटक्यामध्ये डोसा, मटका डोसा, मध्यंतरी तो तंदुरी चहा पण आला होता. हो, तो जास्त नाही झाला वाटतं फेमस, पण तंदुरी चहा काय, तर ते मातीचं भांड थोडंसं तंदूरमध्ये गरम करून त्याच्यामध्ये चहा, तंदुरी चहा असं. त्यामुळे हे ना नवीन नवीन कोणाच्या तरी सुपीक डोक्यातनं कल्पना निघत असते आणि आपल्याला काहीतरी वेगळं खायला मिळतं, चाखायला मिळतं. आवडलं तर पुढे जायचं, नाही आवडलं तर ठीक आहे असं. तुम्ही मगाशी जो ब्रेडचा उल्लेख केला, तर मुळात भारतीय, म्हणजे आपण इंडियन ब्रेड म्हणतो की फ्लॅट ब्रेड म्हणतो, तर मुळात असे भारतीय जे आपण ब्रेड म्हणू, भाकरी पोळी ह्या कॅटेगरीतले जे पदार्थ येतात ते भरपूर होतेच. पण त्याच्यानंतर जेव्हा पाव भारतामध्ये आला तेव्हा त्याचे किती वेगवेगळे प्रकार आपण अडॅप्ट केलेत. ते तर खूपच केले ना. मुळात पहिल्यांदा तो आपण जो ज्याला पावभाजीचा पाव म्हणतो, उथली पाव म्हणतो, तो होता. किंवा त्याला आपण ब्रून पाव म्हणतो, जो कडक असतो, ब्राऊन असतो, त्याला आपण ब्रून पाव म्हणतो. हे सगळे पाव ना आधी फक्त ख्रिश्चन बेकर्स होते की नाही, जे गोव्याहून आले, कारण पाव भारतामध्ये आणला तो पोर्चुगीजांनी, तो त्यांच्या रोजच्या आहाराचा भाग होता. ते इकडे आले तेव्हा त्यांना इथे चांगल्या दर्जाचा मैदाही मिळत नव्हता, ईस्ट नव्हतं. मग त्यांनी ताडी वापरायला सुरुवात केली, ईस्ट म्हणून. हो, मग फर्मेंट करण्यासाठी, कारण पाव फर्मेंट करून केला जातो. मग हळूहळू त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या आणि त्यांची ती पाव घेण्याची पद्धत ख्रिश्चनांनी, गोव्याच्या ख्रिश्चनांनी म्हणजे शिकून घेतली. मग त्यांनी आपल्या बेकरी स्थापल्या
आणि मग वेगवेगळे जे युरोपियन स्टाईलचे पाव आहेत ते तुम्हाला आजही गोव्यात मिळतात. हो. आणि मग हे जेव्हा ख्रिस्ती लोक महाराष्ट्र मुंबईत आले नोकरी धंद्याच्या निमित्ताने, ते त्यांची जिकडे जिकडे लोकॅलिटी आहे तिकडे त्यांनी बेकरीज उघडल्या त्यांच्या लोकांसाठी. त्यामुळे सुरुवातीच्या बेकरीज ह्या आपल्याला मेट्रो सिनेमा आहे आजचा जो मेट्रो एरिया किंवा त्या बाजूला फोर्ट एरिया वगैरे या ठिकाणी मुख्यतः होत्या. मग ते पारसी आले, झोरास्ट्रियन पारसी, म्हणजे मूळ पारसी नव्हे. 19व्या शतकामध्ये आणखीन एक पारशी लोकांचा गट इकडे आला ज्यांनी इराणी कॅफेज सुरू केले, किंवा जे खानसामे म्हणून युरोपियनांच्या घरामध्ये किंवा श्रीमंत पारशांकडे होते त्यांनी बेकरीचा व्यवसाय शिकून घेतला. मग त्यांनी पण आपल्या बेकरीज काढल्या. याजधानी बेकरी खूप प्रसिद्ध मुंबईतली बेकरी आहे. किंवा ते त्यांच्याकडे ते जे पदार्थ द्यायचे इराणी कॅफेमध्ये त्यासाठी त्यांना स्वतःचे पाव बनवावे लागायचे. मग ते बनपाव म्हणा किंवा ब्रून पाव म्हणा, लादी पाव म्हणा, असे त्यांनी पाव बनवायला सुरुवात केली. कालांतराने काही मराठी लोकांनी पण बेकरी सुरू केल्या मराठी लोकांसाठी. त्याच्यामुळे भंडारी समाज जो आहे तो अग्रेसर होता, तर भंडारी समाजाच्या बेकरीज होत्या. पण गंमत अशी ना, मग ते बेकरीवरती नाव असायचं ना, त्याच्यामध्ये हिंदू बेकरी असा शब्द असायचा. कारण हे का माहिती ना, हे येणाऱ्या गिरायकाला लक्षात आलं पाहिजे की ही हिंदूने चालवलेली बेकरी आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडनं घेऊ शकू, किंवा ह्याच्यामध्ये काही नॉन व्हेजिटेरियन पदार्थ नसेल वगैरे असं. कारण काही काही पावांमध्ये अंडही घातलं जातं सॉफ्टनेस येण्यासाठी किंवा त्याचं चव टेक्स्चर हे करण्यासाठी. त्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू, पण तरीही पाव हा सर्वसामान्यांना एवढा स्वीकारला गेलेला नव्हता. काही अनेक कुटुंबांमध्ये आत्तापर्यंत आजीचा जो वर्ग होता तो पावाला हातही लावत नसे. मग बायका नोकरीसाठी बाहेर पडल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला खूप बायका ह्या वर्कफोर्समध्ये आल्या, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या. मग अशा वेळेला पाव हा त्यांना खूप मोठा आधार होता ना, मुलांसाठी किंवा डब्यासाठी म्हणा किंवा ब्रेकफास्टसाठी. आणि मग काय झालं ना की चांगल्या पद्धतीने मॅकनाइज्ड पद्धतीने फॅक्टरीज आल्या, स्लाइस ब्रेड होऊ लागले. आणि मग स्लाइस म्हणजे सगळं मशीनने होत आहे, कुठेही हाताचा स्पर्श होत नाहीये. त्यामुळे एक खात्री वाटायला लागली की नाही हा जिन्नस चांगला असेल. मार्केटिंग व्हायला लागलं. मग ते मॉडर्न बेकरी आहे, विब्स आहेत, ह्या बेकरीज आल्या. आणि मग लोकांनी त्याचा सहजपणे स्वीकार केला. म्हणजे स्लाइस ब्रेड आल्यानंतर सँडविच बनवणं अगदी सोपं केलं ना. नाही तर बघ, तू आधीच्या कुठल्याही याच्यामध्ये बघितलंस ना, तर जुन्या रेसिपीजमध्ये सँडविच बनवायची जर रेसिपी दिली असेल तर ते सांगायचं की 1 दिवस जुना शिळा ब्रेड घ्या, कारण स्लाइस करायला तो बरा जातो. ताजा ब्रेड नीट कापला जात नाही. नंतर स्लाइस ब्रेड आल्यानंतर कापायची हेच नाही ना. स्लाइस ब्रेडमध्ये तुम्ही लगेचच काही घालून देऊ शकता, कोणत्याही प्रकारचे जिन्नस घालून देऊ शकता. त्यामुळे हळूहळू तो एक त्याच्याबद्दल स्टिग्मा होता, त्याच्याबद्दल जो गैरसमज होता तो दूर झाला. आणि मग आता तर आपल्याला प्रत्येक कोपऱ्यावरती सँडविचची दुकानं दिसतात. आणि काही काही जणांचं तर ते म्हणजे तू जर त्यांचा मेनू बघितला 100 प्रकारचे सँडविच असतात. म्हणजे साधा ब्रेड बटरपासनं जॅम ब्रेडपासनं ते अगदी एक्झॉटिक चॉकलेट सँडविच. हो, चॉकलेट सँडविच. कॉलेजच्या समोर आपल्याकडे कॉप चॉकलेट, रुईयाच्या समोरचा तो चॉकलेट नाही, मामाची काय सुभाषचा पोदारचा त्याच्याकडे कधीपासून मिळतो. हो, त्याचा खूप फेमस आहे चॉकलेट सँडविच. किंवा अवाकाडो टोस्ट केला जातो, किंवा चीज, भरपूर चीज घातलं. म्हणजे चीज ज्या वेळेला आपल्याला सहजपणे उपलब्ध झालं त्यावेळेला चीजचे सँडविचचे प्रकार किंवा चीजचे पदार्थ आपल्या आहारात आले. जोपर्यंत ते उपलब्ध नव्हतं तोपर्यंत म्हणजे अमूलने आणलेली श्वेतक्रांती ही देखील सँडविच बिझनेससाठी महत्वाची ठरली आहे. बटर, चीज हे सगळं सहज उपलब्ध होऊ लागलं. त्याच्यामध्ये किती जण अमूलचंच वापरतात आणि किती जण फेक वापरतात हा प्रश्न नाही विचारायचा, पण एक टेक्निक कळतं ना त्याच्यातनं की हे सगळं म्हणजे कुठल्याही खाद्यपदार्थांचा अभ्यास करत असताना, जिन्नसांचा अभ्यास करत असताना सरसकट स्टेटमेंट करून चालत नाही. त्यामागे आपल्याला विचार करावा लागतो की हे उपलब्ध होतं का, हे करता येणं शक्य होतं का, तरच ते शक्य आहे. बरोबर, नाहीतर नाही ना. म्हणजे आपण जे शेवया म्हणतो त्या शेवया बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा गहू लागतो की जो खूप त्याच्यामध्ये ग्लुटेनची मात्रा खूप आहे. म्हणून तू बघितलंस तर ज्या वेळेला शेवया करतात, घरी शेवया करतात ना हातावर वळलेल्या किंवा पाटावरच्या, त्यावेळेला गृहिणी जेव्हा गहू आणायला जाते ना ती 4-5 जणी तोंडात घालून चघळून बघते. का तर ते कितपत त्याच्यामध्ये चिकटपणा आहे.
ते ठोकताळे असतात. तसा गहू जेव्हा आपण पिकवायला लागलो तेव्हाच शेवया बनल्या असतील ना, नाही का? किंवा तीच गोष्ट नूडल्सबद्दलची आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि असंही काही वेळेला होतं की एखादा पदार्थ हा त्याच काळामध्ये अनेक ठिकाणी येतो. म्हणजे नूडल्स चीनमध्ये बनत असतील तर त्याच सुमारास कदाचित आपल्याकडे तर वळीवट होतीच, मग शेवया देखील बनवल्या जात असतील. काही वेळेला देवाणघेवाणही झाली असेल. किंवा नंतर इटलीमध्ये वेगवेगळे पास्ता आहेत, हे पण इथं तिकडे काहीतरी गेलं असेल, गहू गेला असेल, बनवण्याची पद्धत गेली असेल, मग त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचे वेगवेगळे पास्ताचे आकार दिले. हे सगळं त्याच्या मागची काय घडलेलं आहे, टेक्नॉलॉजी काय डेव्हलप झालेली आहे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट काय झालेले आहेत, इकॉनॉमीमध्ये काय बदल झालेला आहे, हे सगळं लक्षात घेतलं. सडनली आपल्याकडे 1990च्या नंतर चायनीज का एवढं प्रसिद्ध झालं किंवा इतके हॉटेल्स का आली? पैसा आला ना. खिशात पैसा असल्याशिवाय नाही त्याला डिमांड येणार. मग हे सगळं तेव्हा आलं आणि मग पैसा आला, टीव्ही आले, इंटरनेट आलं, मग आपल्याला जगभरामध्ये लोक काय खात आहेत ते कळू लागलं. आपण ट्रॅव्हल करू लागलो, ते खाऊ लागलो. मग इथे आल्यानंतर आपल्याला तेच पदार्थ खायचे आहेत. मग डिमांड आणि सप्लायचा सिद्धांत इथेही लागू. मग पुन्हा अशी एक वेळ आली की अरे आपलं पण चांगलं आहे, मग आपण आपल्या परंपरेकडे देखील वळलो की नाही, आता आपले पण पदार्थ त्यांना पण आपण हायलाईट केलं पाहिजे. आणि म्हणून बघितलं तर काही मराठी उपहारगृह ही मधल्या काळामध्ये बंद झाली होती, ती नंतरच्या काळामध्ये पुन्हा सुरू झाली. कारण लोक आता नॉन मराठी लोक देखील थालीपीठ, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी ह्याच्या प्रेमात पडली. त्यामुळे हे असं चक्र असतं, पण त्याच्या मागे खूप काय असताना कार्यकारण भाव असतो, तो लक्षात घेतला पाहिजे. कुठेतरी वाचलेल्या, कुठेतरी सोशल मीडियावरती बघितलेल्या अशा अनेक गोष्टी होत्या, पण ज्या अभ्यासपूर्ण आणि ऑथेंटिक तुमच्याकडून ऐकायला मिळालेल्या आहेत. सो या पॉडकास्टच्या डबोल्यात येऊन आमच्या डबोल्यामध्ये खूप छान भर तुम्ही घातलेली आहे आणि टेस्टी भर घातलेली आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नमस्कार. सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर पॉडकास्टचं डबोलं या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.